सोमवार 13 एप्रिल रोजी हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला। हैदराबादने 19व्या मोसमातील आपला दुसरा सामना जिंकत राजस्थानच्या विजयरथाला ब्रेक लावला। या सामन्यात खरा हिरो ठरला तो 24 वर्षीय गोलंदाज प्रफुल्ल हिंगे। प्रफुल्ल हिंगेच्या रूपात IPL मध्ये पुन्हा एकदा एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे। प्रफुल्लने आपल्या पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी केली की ती दिग्गज गोलंदाजांनाही जमली नाही। राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीकडून नेहमीप्रमाणे चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण प्रफुल्ल हिंगेच्या जादुई चेंडूवर वैभव चक्क शून्यावर आउट झाला। सलील अरोराने त्याचा झेल टिपला आणि प्रफुल्ल हिंगे या आपल्या विदर्भाच्या पोट्ट्याने राजस्थानला पहिला मोठा धक्का दिला। वैभव सारखे आक्रमक फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद करून प्रफुल्लने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। पहिल्या चेंडूवर प्रफुल्लने वैभवला गोल्डन डकवर बाद केलं। त्यानंतर आलेला ध्रुव जुरेलला प्रफुल्लने क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला। तर पहिल्याच षटकात शेवटच्या चेंडूवर आंद्रे प्रिटोरियसने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण तो थेट लेग बाउंड्रीवर कॅच आउट झाला। प्रफुल्लचा कहर इथेच थांबला नाही। आपल्या पुढच्या षटकात त्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियांग परागला कॅच आउट केलं। प्रफुल्लने IPL कारकिर्दीतील पहिल्याच मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये असं काही करून दाखवलं जे मोठमोठ्या गोलंदाजांनाही जमलं नाही। IPL मध्ये पदार्पणाच्या पहिल्याच षटकात 3 बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे। 24 वर्षीय प्रफुल्लने विदर्भ संघातून उत्तम कामगिरी करत IPL फ्रँचायझीचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं। त्याच्या उत्तम आणि सातत्यपूर्ण खेळामुळे त्याला IPL लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी ट्रायलसाठी बोलावलं होतं। त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि नियंत्रण पाहून अखेर सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आणि प्रफुल्लने त्यांचा हा निर्णय सार्थकी ठरवला। तुम्हाला काय वाटतं? IPLच्या उर्वरित सामन्यांमधून आपल्याला अजून असे किती नवीन खेळाडू मिळतील? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि IPLच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण क्रिकेटचा खरा थरार हा इथेच आहे। धन्यवाद।